आहे मस्तपैकी मिंट आणि लिंबू सरबत पाणी जलजिरा पाणी. सो जिजू गेले होते पिल्लू. सो गाईज आज या दोघांचा इथं लास्ट डे अँड लास्ट नाईट आहे. उद्या ते त्यांच्या घरी म्हणजे आपल्या मुंबईला परत जाणार आहेत. सो आज जरा तुम्हाला दाखवून येऊ, जरा यांच्या जोडीला टाईम स्पेंड करू. थोड्या वेळाने जाऊ आम्ही बाहेर. पहिल्यांदा आता चहा पिऊ आणि मग बाहेर जाऊ. ते तुम्हाला दाखवतो आजची जर्नी आणि उद्याची पण याच क्लिपमध्ये ॲड करेन मी आणि ब्लॉग टाकेन. सो गुड इव्हनिंग. आज आहे संडे. आपले संडेचे नेहमीचे ब्लॉग असतात, पण आज सकाळीच पिल्लू आणि संस्कार दोघं जरा पिल्लूचे पप्पा आणि संस्कार दोघं जण जरा बाहेर गेले होते काही कामासाठी. सो ब्लॉग आपला चालू केला नाही मी सकाळपासनं, त्यामुळे ब्लॉग आता इव्हनिंगला स्टार्ट करणार आहे. यांच्या जोडीला थोडीशी धमाल मस्ती करतो, कारण की आज मुलांचं लास्ट डे आणि लास्ट नाईट आहे. तर दाखवतो तुम्हाला. सो गाई तिथे मस्त चहा आपलं झालेलं आहे आणि आता चहा सर्व करते. आणला बघा किती सुंदर. बघा असं चहा जेव्हा आपण चेक करायचं असेल ना, तर हा एकदम पातळ म्हणजे असं झालं ना, समजा चहा भारी झाला आणि चहा उकळले छान. तर सर्वात प्रथम आपण गॅस बंद करूया. स्पेशल दरवळा केशर लागेल कमी करू ना ग ला 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 के भी करीब तू हमेशा पास था साजन देखता. तो पण टाक. आपल्याला काय होतं, ब्लॉग मोठा व्हायला पाहिजे बस, याची मतलब आहे. सो गाईज माझा भाऊ सिंगल आहे. कसा वाटतोय तुम्हाला माझा भाऊ? आज माझ्या भावाने फर्स्ट टाइम चहा आणतोय. बघा किती भारी दिसतोय. तर कोण पोरगा पसंत आहे? चिंगूला माझ्या जोडीला पिणार चहा प्या गाई. आता आम्ही चाललोय जरा बाहेर फिरायला आणि थोडंसं उद्याचं सामान पण आणायचं आहे, ते घ्यायला. चलो चल. हळू हळू हळू. अय्या पडली ना काय? पडशील बाबू. सो गायज आमची भक्ती मावशी इकडे बसले. जरा इथं दिसत नाही, अंधार आहे. दिसले लाईट आहे ना, किती भारी वाटतो इथं ना. साक्षी झाडाच्या इथून ना असं पाण्याचे थेंब पडतात नंतर. का अँटिक आहे पोऱ्या एवढी केली नाही सोडून डस्टबिन कडे. गाईज आम्ही इथं बसलोय. लास्ट डे लास्ट नाईट भक्ती चालले घरी. गाय जिथं जेवढ्या पण बायका आहेत ना, त्या सगळ्या आराम करतात ना. इथली माणसं आहेत ना ती पोरांना घेऊन बघा कशी खेळतात ना. आपल्या महाराष्ट्रातली माणसं बोलतील आम्ही कामं पण करू का पोऱ्या सांभाळू. गाईज आमचा एंट्री गेट बघा किती सुंदर आहे. चलो घोडांबे साहेब. हा आमचा एंट्री गेट आहे. एंट्री गेट किती मस्त ना, एकदम शांत. आणि ते बघा कसं आहे. पिल्लूला बघा गाईज कुठे बसवलं. बस पिल्लू इथेच गल्ल्यावरती त्यांच्या. एक इथे मेडिकलमध्ये आलो आम्ही. मेडिकलवाल्याने पिल्लूला डायरेक्ट त्याच्या खुर्चीवर बसवला. बोलतो बस इथं लय बडबड करते पण नाही आहे. दूध की बॉटल छोटे बच्चे वो वाली पीछे वाली आपकी पीछे वाली दूध पीने वाली बॉटल. हाँ मुझे पीनी है. पण ते लहान मुलांसाठी असतो, तुझ्यासाठी नाही. नाहीये. काय झालं नाही मग? मला दुधाची बॉटल नाही घेते तो. अजून पण मी लहान आहे. गाई शंकर मामा बघा आमचा कसं सामान घेऊन उभं आहे. झाली दुकानं बंद झाली दुकानं.
मेन वस्तू आहे म्हणून तो घेऊन उभा आहे. खाऊ गाई उद्याचा भक्तीने घेतलंय. सगळी दुकानं पण शंकर्या. वडांबे साहेब रोजच्या प्रमाणे चिडलेले. वाव तरी भारी येतं ना व्हिडिओ. सगळ्यात भारी भेटले ना मला. साक्षीता टोपीवाला तिथे येतो ना आतमध्ये आपल्याला टिक्की खात खात बनवायला. मोमोज बर आता नको मला. मला तो पाणीपुरी खायला. झालंय काय पण काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? तू बोलत होती पाणीपुरी खाणे वालीपुरी खाणे. मग पाणीपुरी घाणच आहे. तुला पाहिजे पण तुला पाहिजे तर काय करू आम्ही देतोय ना आता डॅडी घे. मग तुला मोमोज नको का? नाही ते पण नको. आवाज बंद कर. सो गाईज आता आले आहेत आपले मोमोज. गरमागरम स्टीम मोमोज आवडतात मला कारण की मी ऑइल बंद केले ऑइली खाणं बंद केलं बाहेरचं म्हणून. सो मी ही काय बोलतात ती व्हाईट याला काय बोलतात? स्टीम मोमोज अगं ते नाही ती मेयोनीज मेयोनीज पण नाही म्हणजे खाणार. मेयोनीज म्हणजे ही नेल्याची मेयोनीज तसं असतं. माय गॉड गाईज पोट भरून आम्ही आलू टिक्की आणि मोमोज फिनिश केलेले आहेत. चक्कर कशी आलू टिक्की? दहीवाली आलू टिक्की. या पोरीने नको नको केलंय शेवटी मार खाल्ली तेव्हा ग बसली. शंकर मला हे शिकव. बाई, अच्छा का सो गाईज आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि अजून स्वयंपाक बनवायचा बाकी. आता पटापट भाकरी करते. भाकरीचं पीठ मी ऑर्डर केलेलं आहे. भाकरीचं पीठ आणि चवळीची भाजी. तर लेट्स गो किचनमध्ये ना शंकर. येस आता जायचं किचन मध्ये. आज यांना चारूया भाकरी आणि चवळीची भाजी. पहिल्यांदा तर आपला हा डोअर ओपन करू आणि थंड थंड गारगार वारा. तर आता चवळीची भाजी करायला लावले. हे बघा काय तांदळाचं पीठ भेटत नाही पण जाम तांदळाच्या भाकरी खायची इच्छा झाली ती. तर एक ऑनलाईन पीठ मी मागवलेलं आहे रॉयलचा ओरिजिनल इट हेल्दी. इथे तेच भेटतात रॉयल ओरिजिनलचे सगळे मागवले. बघू आता खाऊन कसं आहे कसं नाही. शंकर मामा इकडे बघतोय IPL. इकडे जरा AC मध्ये आम्ही भक्ती ताईने घेतले पीठ मळाला. पिल्लूबाईला आले छाले म्हणून पिल्लू खाते मस्त मेलन. ए बाबा चला ना पटापट. यांना कधीपासून सांगते गाईज पॅकिंग करायला अजून येत नाही. सो इथं आम्ही कपडे पॅक करायला घेतलेत. आज गाईज ह्यो कपाट खाली होणार आहे. भक्ती आणि शंकरचे कपडे इथे होते या कपाटामध्ये. तर शंकरनी आज मला समजलं एवढ्या दिवसातून एक महिन्यानंतर एकच बॅग त्याने आणले ना. भक्तीच्या 3 बॅग आहेत. नाही खाऊ पण भरायचंय जरा आणि जरा विषय पण न्यायचा आहे. तो जरा विषय तो विषय जरा न्यायचा आहे. कशामध्ये लय तो जरा भक्तीच्या कपड्यांमध्ये. बाबा विना ना कारण आणलेले कपडे जे कधी घातलेच नाही. हा ना कसा हे होईल ना रे जरा. बाबा येडी का गाऊन बघितलं कसा विषय होईल शंकर्या. सो गाईज आता पॅकिंग आमची झालेली आहे. भक्ती बोलते माझ्याकडे कॅमेरे करू नका कारण की भक्तीने घातले गाऊन तर तिला लाज वाटते. तर पॅकिंग वगैरे झालेली आहे. तर हाच ब्लॉग मी उद्या पण कंटिन्यू करणार आहे कारण की हा ब्लॉग एकदम छोटासा झालेला आहे आपला. सो उद्या कंटिन्यू करेल आणि उद्याची जर्नी जी यांची आहे निघणार आहे तिथनं मुंबईला येण्यासाठी. म्हणजे प्रत्येक आपापल्या घरी जातील. संस्कार पण भक्ती पण आम्ही तिघंच राहू गाईज. जाम मिस करू यांना. आणि उद्याचा ब्लॉग पण कंटिन्यू याच्या जोडीला येणार. तर प्लीज स्किप करू नका. पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा. आणि माझे शब्द जरा ॲडजस्ट करून घ्या कारण की होतो कधी कधी नाही का. सो एकदा गुड नाईट बोला सगळ्यांनी. गुड नाईट. उद्याची जर्नी पण बघा. बाय बाय. स्टे ट्यून. बाय. गुड नाईट. विचार केला तर झोपायचा पण आलो आता. गाईज आता आम्ही आलेलो आहे आईस्क्रीम खायला. म्हणजे चॉकोबार. पिल्लू भक्ती कॉल सेंटर परत चालू. शंकर
गोडांबीने घेतले. ताई शंकर पिल्लू. खा आता, खा खा खा. कर जोरात. काली मुस्कान बघते, काली मुस्कान. साक्षी अशी चक्कर येईल, बघत राहा. भैयाजी भैयाजी हे येड असं ठेवायचं नाही, असं इथं हात लावून ठेवायचं असतं. हिला बसव, पिल्लूला बस. सो गुड मॉर्निंग. आज लवकर उठलेली आहे. मुलं जाणार आहेत आज घरी, तर त्यांच्यासाठी टिफिन बनवायचं आहे. आजचं वातावरण काय एवढं खास नाही. रात्री भक्तीने एवढे भांडे घसले होते. किचन पण साफ केलं आहे पूर्ण आपला, इकडचा ओटा पण. तर पहिल्यांदा हे भांडे लावून घेते आणि आपले पीठ वगैरे मळून घेते. पोरं अजून झोपलेत, त्यांना उठवलेलं नाही आहे. सो गाईज आमच्या आंघोळ्या झालेल्या आहेत. इथं या दोघांच्या तयाऱ्या पण झालेल्या आहेत. आंघोळ केल्यासारखे वाटत नसेल कारण की गरमीले होते आणि त्यात गेली आमची लाईट. सो इन्व्हर्टरवरती पंखा काय आमचा डुकू चालतोय. मस्तपैकी यांची टिफिन पण आम्ही रेडी केलेली आहेत आणि इथे भक्ती मॅडम पण रेडी आहेत. पिल्लू तू जाते जाते का मारायला शंकर? सो आज हा लास्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे लास्ट ब्लॉग नाही, हे दिसणार आहेत तुम्हाला आता खूप महिन्यानंतर. कधी दिसतात माहिती नाही पण ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. काय बोलायचं आहे? हा पुढं बस नाही शंकर यार, ब्लॉग चालू यार. हा काहीच आम्ही काही रडणार बिडणार नाही कारण की आम्ही खूप मस्त एन्जॉय केलेले दिवस. हे फालतू रडून आम्ही काही हे करणार नाही. मस्त सुखाची यांना जाऊ दे, व्यवस्थित पोचा, व्यवस्थित जा, ट्रेनच्या बाहेर निघू नका. दोघांना पण सांगते इथं काय रे वल्ला वल्ला लागतं. नाही गारगार आहे. हा ट्रेनच्या बाहेर निघू नको, तू पण निघू नको, दोघं भांडणं करू नका. काय समजावून ठेवा, पहिलेच सांगते. माझी पोर कशी बघते ग दोघांना. बाबू याला मी मारू ना, त्याला पण माझ्या मावशीला हात लावला तर दणका देईल. काय बोलली? ट्रेन मध्ये एकमेकांचा ऐकायचा. त्याला पण त्याला पण सांगते, तुला पण सांगते मी. ऐकून घ्या फक्त. गाईज आता कॅबच नाही यांची इथपर्यंत येते. चल पिलू, चल सोडायला मामाला. ठेव फोन, फोन ठेव. देवा देवा, बॅग घेऊन पाया पडा. संध्याकाळचं वातावरण बघितलंय, सकाळचा बघा, मरणाची ऊन. आणि बिचारी पोरं आमची निघलेत आणि कॅब येत नाही इथपर्यंत. त्यांना जायला का हायवेपर्यंत. आणि पिल्लू खुश आहे का गार्डनला? गाईज गेले माझी बहीण माऊंड. बाय. थांब पिल्लू. त्याला बरं हायवे पर्यंत सोड ना. तर हॅलो, आत्ताच पोरांना पोहोचून आलेली आहे. सो महिनाभर जोडीला होते, आत्ताच गेले पिल्लू आणि मी. जस्ट घरात एंट्री मारली ना, एकदम बकास वाटला. रोजची सवय झाली होती मला. इमोशनल ॲक्च्युली व्हायचं नाही पण 2 मिनटं शांत बसा दोघं पण. सो अशा प्रकारे आत्ताच आम्ही फोन केला होता. पोरांना पोचले आहेत. उद्या जयपूर सोडलेलं आहे, म्हणजे राजस्थान. आणि उद्या दुपारपर्यंत ते पोचतील मुंबईला. सो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि ज्याने आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. टाटा, बाय बाय, गुड नाईट.